तुम्ही उल्लेख केलेले उमा शक्तीपीठ, ज्याला कात्यायनी शक्तीपीठ देखील म्हटले जाते, हे 51 शक्तीपीठांपैकी एक अत्यंत पवित्र स्थान आहे. वृंदावन येथील हे मंदिर भक्ती आणि शक्तीचे अद्भुत संगम मानले जाते. पौराणिक संदर्भ आणि महत्त्व. पौराणिक कथेनुसार जेव्हा भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने माता सतीचे शरीर छिन्नविच्छिन्न केले होते, तेव्हा त्यांच्या शरीराचे भाग विविध ठिकाणी पडले. वृंदावन येथील या स्थानी मातेच्या केसांचा गुच्छ, केशपाश आणि बांगड्या पडल्या होत्या असे मानले जाते. शक्ती येथील देवीला उमा म्हटले जाते. भैरव येथील संरक्षकाला भूतेश या नावाने ओळखले जाते. कात्यायनी शक्तीपीठ म्हणून ओळख. या मंदिराला कात्यायनी शक्तीपीठ म्हणण्यामागे एक महत्त्वाचे कारण आहे. भागवत पुराणानुसार श्रीकृष्णाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी गोपींनी याच ठिकाणी कात्यायनी व्रत केले होते आणि यमुना नदीच्या काठी मातेची वाळूची मूर्ती बनवून तिची पूजा केली होती. मंदिराचे स्वरूप आणि वास्तव्य. स्थापत्य. हे मंदिर पांढऱ्या संगमरवरी दगडाने बनवलेले असून अतिशय भव्य आणि शांत आहे. मंदिराचे प्रवेशद्वार उंच असून त्यावर सुंदर कोरीव काम केलेले आहे. मूर्ती. मुख्य गाभाऱ्यात माता कात्यायनीची तेजस्वी मूर्ती आहे. देवीच्या हातात विविध शस्त्रे असून ती सिंहावर आरूढ आहे. 5 संप्रदायांचे प्रतीक. या मंदिरात गणेश, शिव, विष्णू, सूर्य आणि शक्ती या 5ही देवतांची पूजा केली जाते, जे पंचायतन पूजेचे प्रतीक आहे. धार्मिक उत्सव आणि विधी. नवरात्री. अश्विन आणि चैत्र नवरात्रीमध्ये येथे प्रचंड गर्दी असते. 9 दिवस विशेष पूजा आणि आरत्या केल्या जातात. कात्यायनी व्रत. मार्गशीर्ष महिन्यात आजही अनेक कुमारिका चांगला वर मिळवण्यासाठी येथे येऊन विशेष पूजा करतात. वासाची माहिती. कसे पोहोचायचे. स्थान. हे मंदिर उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील वृंदावन शहरात स्थित आहे. हे भूतेश्वर महादेव मंदिराच्या जवळ आहे. जवळपासची ठिकाणे. तुम्ही वृंदावनला भेट दिल्यास बांके बिहारी मंदिर, प्रेम मंदिर आणि इस्कॉन मंदिर ही ठिकाणेही जवळच आहेत. वेळ. सकाळी 7 ते दुपारी 12 आणि संध्याकाळी 5:30 ते रात्री 8 या वेळेत मंदिर दर्शनासाठी उघडे असते.